आणि आता बातमी मैत्री दिनाच्या संदर्भातील आहे। पुण्यामधील तरुणांमध्ये मैत्री दिनाचा उत्साह दिसून आलेला आहे। तरुणांनी पुण्यामधील पोलीस स्टेशनमध्ये मैत्रीचा उत्सव साजरा केलाय। पुण्यामध्ये सध्या मुसळधार पाऊस बरसतोय आणि या पावसाची तमा न बाळगता पुण्यातील काही मित्र-मैत्रिणींनी थेट पोलीस स्टेशनमध्ये येऊन मैत्री दिन साजरा केलाय। मैत्रीच्या पुढे सगळं फिका असतं आणि आज त्यातच मैत्री दिन फ्रेंडशिप डे। हाच दिवस कोणत्यातरी हॉटेलमध्ये जाऊन पबमध्ये जाऊन पार्टीज न करता युवा स्पंदन गेले 13-14 वर्ष झालं हा दिवस पोलीस मित्रांशी साजरा करते। पोलीस मित्रांशी हा फ्रेंडशिप डे साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश असा आहे की आज आपण पाहतो की तरुण पिढीमध्ये पोलिसांबद्दल एक नकारात्मक भावना निर्माण झाली आहे आणि ही भावना कुठेतरी दूर झाली पाहिजे। आज आपण पाहतो की समाजामध्ये मुलींबद्दल किंवा तरुण पिढीबद्दल अनेक वाईट घटना घडतात। मुलींच्या बाबतीत बलात्कारासारख्या बऱ्याचशा घटना घडताना आपल्याला दिसतात, पण ह्या घटना पोलिसांशी बोलायला त्या घाबरतात। पण जेव्हा त्या मुलींसोबत आणि पोलिसांसोबत एक मैत्रीचं नातं क्रिएट होईल, म्हणजे की सामान्य माणसामध्ये आणि पोलिसांमध्ये ज्यावेळेस फ्रेंडशिप सारखा एक बॉन्ड क्रिएट होईल त्यावेळेस आपण त्यांच्याशी म्हणजे की संवाद साधू शकू आणि सगळे प्रॉब्लेम्स हे करू शकू। मैत्री दिन आहे तर तो आपण मित्रांसोबत किती अडचणी असल्या तरी आपण एकदम आनंदाने साजरा करतो। तर त्या ह्याच्याने आता वय वगैरे पण न बघता आम्ही भिजत पण आमच्या मित्रांबरोबर साजरा करायला इथे आलोय। सगळ्याचे खूप खूप धन्यवाद। मी फ्रेंडशिप डेच्या निमित्तानं पोलिसाकडे जाऊन आम्ही तर सर्वांना म्हणत असतो की आम्ही जनतेचे मित्र आहोत। आज जनता आमच्याकडे आलेली आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत। कॅमेरामन सुमितसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे।